नमस्कार. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी आहे बेरोजगारी संदर्भातली. भारतातल्या शहरी भागातील बेरोजगारीचा दर कमी झालाय. 15 वर्षाहून अधिक वयाच्या लोकांमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 पासून ते ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 पर्यंत बेरोजगारीचा दर 7.2% कमी होऊन 6.5% आलाय. शहरी भागातील कामगारांची संख्याही या कालावधीत वाढली आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने ही माहिती दिली आहे. पुरुषांमध्ये बेरोजगारीचा दर 6.5% पासून 5.8% पर्यंत खाली आलाय, तर महिलांच्या बाबतीत बेरोजगारीचा दर हा 9.6% कमी होऊन 8.6% झालाय. आता बातमी महागाई संदर्भातली. अन्नधान्याच्या किमती कमी झाल्यामुळे किरकोळ चलनवाढीचा दर 5.1% पर्यंत खाली आलाय. हा मागच्या 3 महिन्यातला निच्चांक आहे. तरीही हा दर रिझर्व्ह बँकेच्या निर्धारित 4%च्या पातळीपेक्षा जास्तच आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ओरिसा सरकारने शिधा परिपत्रकाधारकाला एक वेळेसाठी 1,000 रुपयांची मदत तसेच 2 लाख तरुणांना 1 लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज देण्याची मोठी घोषणा केली आहे. टाटा मोटर्सच्या विविध इलेक्ट्रिक वाहनांच्या मॉडेलवर 1,20,000 रुपयापर्यंत सूट देण्यात आली आहे. टाटा मोटर्सची सर्वात जास्त विकणारी Nexon.ev या गाडीची किंमत आता 14.5 लाखापासून सुरू होणार आहे, तर टियागो ईव्हीची किंमत 7,99,000 रुपयापासून चालू होईल. टियागोची किंमत 70,000 रुपयाने कमी करण्यात आली आहे. संकटात सापडलेल्या पेटीएमला ॲक्सिस बँकेने मदतीचा हात दिलाय. आरबीआयची मंजुरी मिळाल्यास पेटीएम पेमेंट्स बँक सोबत एकत्र काम करणार असल्याची माहिती ॲक्सिस बँकेचे एमडी आणि सीईओ अमिताभ चौधरी यांनी दिली आहे. भारतीय नागरिकांच्या कमाई, खर्च, बचत आणि गुंतवणुकीच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मनी9ने फायनान्शियल फ्रीडम समिट या माध्यमातून देण्याचं ठरवलंय. 14 फेब्रुवारी म्हणजेच बुधवारी मुंबईत या फायनान्शियल फ्रीडम समिटचं आयोजन करण्यात आलंय. मनी9च्या दुसऱ्या समिटमध्ये विमा, बँकिंग, गुंतवणूक, कमाई, खर्च आणि उत्पन्नाबाबत प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एकाच मंचावर प्रेक्षकांना मिळणार आहे. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आता वेळ झाली थांबायची. तुम्ही पाहत राहा मनी9 मराठी.